ताई कुठे बाहेर चाललीस? हो. हा ड्रायव्हर गाडी काढ, ताई मॅडमला बाहेर जायचंय. हा काढतो मामासाहेब. हा ताई रंग विस्कटायला सुरुवात केली बरं का मी. चांगलंय. नरसू हं? चल आपण जरा बाहेर जाऊन येऊ. अगं ताई पण मला समर बरोबर जायला लागेल ना, मी पिये आहे ना त्याचा. अरे ते नंतर, आता माझ्या बरोबर चल. बर मामासाहेब गाडी बंगल्याच्या पाठीमागून घेऊ का? बंगल्याच्या मागून कशाला? ताई मॅडम बसणार आहेत गाडीमध्ये. आपण रांगोळी. रांगोळी महत्वाची का ताई मॅडम महत्वाच्या आहेत? बस चलतंय. रे बबन, अयो ताई मॅडम गाडी. म्हणजे कोणाच्या लक्षात आलं नसणार आहे. अहो पण सुमीच्या लक्षात आलं तर लय भडकाबडकी होणार परत. हो ना, सुमीनं फार मेहनतीनं काढली रे रांगोळी. हो बबन, अजून गुपचूप रांगोळी घेऊन यायचा. पण रांगोळी आणून काय करणार? अरे आपण पुन्हा करू ना आहे तशी रांगोळी. तुम्हाला येते होय रांगोळी काढा? सुमीनं शिकवली मला. तू गुपचूप रांगोळी घेऊन यायचा. हा आणतो. काय रे बबन, अजून गेला नाहीस? देवाच्या पाया पडायचं राहिलं होतं आम्ही. अचानक देव कसं आठवलं तुला? अचानक लगीन माझं लगीन लवकर व्हायला पाहिजे का नाही, म्हणून रोजच्या रोज मला पाया पडायला सांगितले. तुझं लगीन होईल रे बाबा, पण तुझ्या लग्नाच्या नादात पायाचं काम हुकलं तर याद राहतं. तू कुठं निघाले बाहेर? तू बाहेर जाऊ नकोस. म्हणजे आता साहेबांच्या खिशात आहे की नाही महत्वाचे कागदपत्र राहिली ती तेवढी बघ जा की जाऊन. साहेबांनी सांगितलंय अगं. मग कापड धुताना बघते की. नाही सुने, आत्ता बघ की अगं. का? अगं आत्ता आम्ही कारखान्यावर निघालो, महत्वाची काम आहे ती. आणि तू जर बाहेर गेलीस तर मग समोर साहेब तुझ्यावर बोलत बसतेली, मग सगळ्या कामाचा घोटाळा होईल. जा बघ जा की. हा हे बी बरोबर आहे म्हणा, मी जातच नाही बाहेर. हा मग तू खिशातले कागदपत्र बघ जा तेवढी. जाते जा की. जाते की. हे काय मी पण निघालो बघ आता. हे बघ घेतल्या फायली, हे बघ निघालो. जा की तू. हे बघ निघालो. खिशात. आणि एक मिनिट, तुम्ही इथे काय करताय? कामाला जायचं नाही का? सुमे, अगं बबनची चित्रकला जरा फारच वाईट आहे ना, म्हणून मी त्याला जरा रंग भरायला शिकवत होतो. हो ना बबन?
हो हो माझी चित्रकला लयच बेकार आहे का नाही. मांजराचा पाय कुत्र्याला आणि कुत्र्याचा पाय मांजराला. लय झालं रंग भरणं. जावा आता. उगा माझी रांगोळी खराब करत बसू नका. बबन, तुला जे काही कुत्री माजरी काढायचे आहेत ना ते तुझ्या रांगोळीत. माझ्या रांगोळीला धक्का जर लागला तर याद राख. नाही नाही तुझ्या रांगोळीला कशाला धक्का लावतोय. चल. फायला घेतो. बेस्टच काढले रांगोळी. जाधव साहेब, कदम साहेब. अरे काय सुरेश, आज पण लवकर. जरा सकाळ 15 दिवस. बर बाबा. हे घ्या तुमचं डबं घ्या. आणि बाकीचे मेंबर कुठे आहेत? ते येतील. काय तू लवकर येतो ना, त्यांना ती सवय नाही. ते त्यांच्या वेळेत येतील. तू डबं ठेव आमच्याकडे, आम्ही देतो त्यांना. होय होय. जाधव साहेब, एक बोलायचं होतं, बोलू का? बोल की. जर जेवणाची मोठी ऑर्डर असेल ना तर मला सांगत जावा. काय रे, आधीच तू एवढा दमलेला असतोस आणि त्यात आई नवीन काम कशाला घेतोय? नाही हो, मला गरज आहे जरा. सांगत जावा कोणाची ऑर्डर असेल तर. आता तुला कसली पैशाची गरज? आता तर तुझ्या पुरीचं लगीन झालंय ना. अहो असती गरज माणसाला. पण हे सुमीला सांगू नका. नाही नाही म्हणजे फिक्स नाही. हा ऑर्डरचं तुमच्यात माझ्यात राहू द्या. हो हो बाबा. आणि ही मेंबर आली का नाही त्यांना डबं द्या. हा बरं. ये तुम्ही. देतो. हे सुरेशला आता कसली गरज असेल पैशाची? आता पैशाची गरज कुणाला नसते, पण मला तर सुरेशची काहीतरी भानगड वाटते. मला तेच म्हणायचं होतं. हा सुरेश असा वेगळा वागतोय आणि त्यात आता त्याला पैशाची गरज. काय सुमीला सांगाव तरी पंचायत आणि नाही सांगाव तरी पंचायत. आता सुमीपासून हे लपवून ठेवलं आणि तिला कळलं तर आपली केवढी मोठी पंचायत होईल. आता काय करायचं? बघू. हाय साहेब, लय भुका लागली असतील आहे की नाही? अरे हो ना, पण सुमी आता डबा घेऊन कधी येणार कोणास ठाऊक. तू ना जरा सुनाव तिला. म्हणून इथे कामाची माणसं उपाशी आहे, ते शोभतं का तिला? चांगला ठणकावून विचार तिला. ठणकावून? हो, चांगलं ठणकाव. असं कसं? आता सुमी मॅडम आहे ती. अहो ते काही मॅडम वगैरे नाही रे. बघ नाही, बघ तू माझा खास माणूस आहे आता, त्यामुळे बिंदास नड तिला. हा, आणि मी आहे ना तुझ्या पाठीशी. नाही नाही नको. तुम्ही कधी पक्षांतर कराल काय सांगता येत नाही, काहीच गॅरंटी नाही. मला कशाला दावणीला बांधताय? म्हणजे? अहो म्हणजे तुम्ही गडीला बांधता पण गडीला एकत्र पण येता. तुमची काही गॅरंटी देता येत नाही बाबांनो. त्याच्यामुळे ठणकावून बिनकावून आहे का नाही ती कॅन्सल. ठीक आहे, मी बोलतो. साहेब लय भुका लागली असल्या का नाही तर रिस्क नका घेऊ. कसली रिस्क? साहेब मला पाठ सापान पडलं होतं. आपण दोघांनी काहीच काम केलं नाही आणि सुमीनं आपल्या दोघांनी पण उपाशी ठेवलं. पाटाची सपान खरं होते ते. त्याच्यामुळे रिस्क नाही घ्यायची. सुमी आली का नाही पाटापाटा जेवायचं आणि मोकळं व्हायचं. तुम्ही सुमीला इतके काय घाबरता रे? काही नाही, आपण मान देतो ना तिला म्हणून ती जास्त करते. साहेब लय भुका लागल्या असल्या तर जरा दोघं पण गप बसूया आपण प्लीज. अजिबात नाही. एवढा उशीर होतोच कसा तिला? देखणं आता मी वाटतो पटापटा सगळ्यासनी. थांब, मला आधी सांगा तुम्ही तर करता काय?
काही नाही. हा नाही नाही कायच नाही. कसं करतो की काम आम्ही करतो. साहेब तर लय काम करते ती. मी काय फायदी बिली नाही नाही आत्ता नको. जीवन झाले आणि मग निवांत बघत बसतो. नाही, मला बघायचंच आहे पायलट काय काम करून धावतोय ते. पायलट, अरे हे काम आहे तुझं? हो. हे काम आहे तुझं? अगं म्हणजे राजकारण असं कागदावर फाईल मध्ये दाखवता येत नाही ना. नुसतं खोटं बोला तुम्ही दोघं. सुमे जाम भूक लागली का, प्लीज जेवायला वाढ ना. आधी काय तर काम करून द्यावा, मग जेवण. काम नाही तर जेवण नाही. असं कसं अचानक काम करून दाखवा, अगं राजकारण आहे. ते माहित नाही मला. आधी काम मग जेवण, आणि हे सुमीचं ठरलंय. तू जेवायला वाढणार आहेस का नाही ते सांग. नाही, आधी काम मग जेवण. साहेब पाटाचं सपान खरं झालं बहुतेक. बबन चल आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. का घरचं जेवण जात नाही तुला? अन्न म्हणजे परमेश्वर आहे, आणि तू परमेश्वरापेक्षा मोठा झालास. मग वाढ. नाही, आधी काम मग जेवण. कामाच्या माणसाला जेवण आणले मी. सुमे पायलट, सुमे पायलट. चिडाचिडी दूध में पडे. तुम्ही भांडू नका की. काहीतरी काम निघतंय का मी बघून येतो लगेच. कसली कामं? अहो, राजकारणाचं काहीतरी काम करायला पाहिजे का नाही तुम्हाला? थांबा मी बघून येतो लगेच. बबन अरे तू कशाला त्रास करून घेतोयस? मी काय सांगितलं मगाशी तुला? साहेब मला तर लय भुका लागले. थांबा जरा बघून येतो मी. तू किती बी डोळे दाव मला, काम केल्याशिवाय तुला जेवणच देणार नाही. काय बाबन हा? जेवला का बाबा? कुठलं जेवतोय? हा? अहो तुम्ही तर साहेबांनी ते जेवण देणं झाले. मला कवा द्यायचे? कामाच्या माणसासनी तुम्ही अशी कशी उपाशी ठेवती? अहो तीच बॉम्ब झाली तर सुमी आली का नाही तेव्हा आम्ही काय काम करत नव्हतो, नुसतंच बसून होतो. आणि आता सुमी म्हणते की काम केल्याशिवाय जेवणच देणार नाही. म्हणजे साहेबासनी बी जेवण देणार नाही? नाही तर असं कसं? सुमीला नीट ठणकावून सांगायला पाहिजे. ठणकावून चालतंय. तुम्ही ठणकावून सांगा तिला. मीच वय ती जाऊ दे, आपण दुसरं काहीतरी काम करून दाखवू. हा? मी पण तेच हुडाकतोय, पण इथं काळं कुत्रं पण दिसेना झालं. काळं कुत्र म्हणजे? नाही नाही तसं नाही. अहो आता साहेबांचं संपर्क कार्यालय म्हणजे साहेबांचं काम काय? कोणतरी माणूस आला पाहिजे, त्यानं त्याच्या अडचणी सांगितल्या पाहिजे त्या. मग सोपं आहे की सगळ्या कारखान्यातल्या माणसाला सांगूया अडचणी सांगायला. कसं? हा सांगूया म्हणजे सुमी डबल भडकल. काय साहेब, अहो बाहेरचं माणूस कोणतरी पाहिजे. असं आहे? असू देत. तुम्ही महत्वाच्या कामाला निघाला असाल ना, जावा तुमचं तुम्ही काम करा. हा माझं मलाच बघितलं पाहिजे. काका आता बघित काका मामा आता बघित. तुला बसून बसून कटाळ येत नाही का रे? तुझा टाइम जातो कसं इथं? सासूबाईंना तिथं वाटतं माझा पोरगा लय काम करतो, लय मेहनत करतो, त्यांना किती कौतुक. आणि पोरगा काय करतो? तर निवांत बसलाय, माशा मारत बसलाय म्हणावं तर माशा बी नाही तिथं. तुम्ही तू फार बोलतेस असं नाही वाटत का तुला? नाही, उलट मी कमीच बोलते. लगीन झालंय म्हणून, नाही तर तुला असा कामाला लावला असता, असा कामाला लावला असता का 2 दिवस उठलाच नसतास. ड्रायव्हर होता तेव्हा कसं कामाला लावलं होतं आठवतंय का?
मम्मा म्हणते तुला राजकारणातलं काही कळत नाही. करेक्ट एकदम ते. होय का? मग काय कळते ते दावच मला तू. त्याशिवाय जेवण बी नाही आणि मीतनं हलणार बी नाही. साहेब या मतदार आणलाय बर का. आता हे जी अडचण आहे का आणि सोडवून टाका, म्हणजे तुम्ही जेवाय वाढाय मोकळी आणि आपण जेवायला. बबन, आता तू म्हणतोय यांचा प्रॉब्लेम सोडव म्हणून सोडवतोय मी, नाहीतर मी. नाही तर काय. बोला आजोबा, काय अडचण आहे तुमची? आजोबा, काय अडचण आहे तुमची सांगा ना. हे बघा, तुमची जी काय अडचण असेल ना ती मला सांगा. अहो ती सोडवायलाच मी इथे बसलोय. सांगा ना अडचण, सांगा. साहेब हीच अडचण आहे त्यांची, त्याच ऐकायलाच येत नाही. सोडवा आता. बबन, हा फक्त यांचा एकट्याचा प्रॉब्लेम नाही. इथल्या आसपासच्या गावातले अनेक वयस्कर लोक आहेत ज्यांना आता वयामुळे कानाचे आणि डोळ्याचे प्रॉब्लेम झाले आणि त्यांच्या घरचे त्यांच्याकडे आता लक्ष देत नाही किंवा त्या उपचारासाठी त्यांची परिस्थितीही नाही. बबन, अशा अनेक गरीब लोकांसाठी आपण एक डोळ्याचं आणि कानाचं शिबिर आयोजित करूया आणि आसपासच्या गावातल्या सगळ्यांनाच तिकडे येऊ दे, म्हणजे सगळ्यांचीच अडचण सुटेल. आणि कसं आहे, मी काय एका माणसाचा नेता नाहीये ना, सगळ्यांचा नेता आहे मी. हा, म्हणजे अडचणी एकट्याची नाही तर सगळ्यांची सुटणार. हायो साहेब, एका रट्ट्यात लय मोठी अडचण सोडवली तुम्ही. अय बाबा, तुमची अडचण होती का नाही, ऐकायला येत नव्हतं की नाही तुम्हाला, ते आता साहेबांच्या मुळे ऐकायला येणार तुम्हाला. चला तुम्हाला बाहेर सोडतो. चला. साहेबांनी अडचण सोडविल्या का नाही, आता साहेबाचं जेवण वाढ. मला पण ठेवा जरा. नेते, चांगला निर्णय घेतला बरं का तुम्ही. अगं ते कामच आहे आता माझं. आता तुम्ही तुमचं काम केलंय तर मला माझं काम करू द्या. हे बघ पायलट, तू असंच चांगलं काम करत राहा. तू माणसांच्या अडचणी सोडवल्यास, त्यांचं जगणं सोपं केलंस तर माणसं तुला निवडून देणार. नुसतं रांगोळीत नाही, गरीब माणसांच्या आयुष्यात बी रंग भरता आलं पाहिजे. कळलं का पायलट? गुणाचा ग माझा पायलट. खा. नरसू, पण तू काही म्हण, आजची मीटिंग मात्र फार छान झाली नाही का? होत आहे. असाच एक एक नेता जोडत गेलो ना आपण तर समोरचं मुख्यमंत्री पण फिक्स आहे. पण ते रामराव आपल्या बाजूने आले ना तर निवडणूक जास्त सोपी जाईल. पण त्यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा उफळून यायला नको बस. ताई, या रांगोळीचे रंग सोड, पण त्या दोघांच्या आयुष्यातले रंग कसे विस्कटतो ते बघ आता. 15 दिवसात त्या म्हाताऱ्याला सरळ की पळो करून सोडतो, बघ असतो.